हाय गाईज. तर आपण एवढ्या दिवसापासून पाहतोय प्रोटेस्ट म्हणजे काय हे झेनजी आणि झेन अल्फा यांनी दाखवून दिलेलं आहे. प्रोटेस्ट कसं करायचं, स्वतःच्या मागण्या कशा मागून घ्यायच्या, कसं स्वतःच्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कशा गव्हर्नमेंटकडून फुलफिल घ्यायच्या. त्या पोरांनी आज गव्हर्नमेंट झुकवली, यांचा आपल्याला अभिमान आहे. अख्खी गव्हर्नमेंट झुकून टाकली पोरांनी, तर त्याचा अभिमान आहे. आणि त्यांना सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. ह्याच्या पुढे अशा काही गोष्टी होऊ नये, तर ह्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. कारण आता एकदम अति व्हायला लागलेले, त्याच्यामुळं ती पोरं रस्त्यावर आली. त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी ते निष्पन्न केलं. त्यांनी दाखवून दिलं की ते हे आपल्या देशाचं फ्युचर आहे, तर त्याचा आपल्यालाही खूप अभिमान आहे. तर जास्त मी काय बोलत नाही. आज आहे 26 तारीख, वार आहे रविवार, आणि मी चाललेलो एक छोट्याशा शॉर्ट राईडसाठी. तर मित्रांनो, मी सर्वप्रथम तुमचं वेलकम करतो. गुड आफ्टरनून गायज, वेलकम टू माय चॅनल @परेलकर विशाल 3705. तुम्ही सगळे कशा आहात? एकदम कडक लाल भडक. तर मित्रांनो, माझी पण तब्येत एवढे दिवस जरा बरी नव्हती आणि मी जरा खूप टेन्शनमध्ये होतो. पप्पा पण ॲडमिट होते, तर त्याच्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ बनवायला जमली नाही. त्याच्यासाठी आय एम सॉरी. आणि आता मी असं ठरवलं आहे की जेवढ्यात जास्तीत जास्त व्हिडिओ होईल मी तुमच्यासाठी बनवत राहणार मित्रांनो. तर जास्त मी काय तुम्हाला बोलत नाही. आपल्या गाडीमध्ये पल्सरमध्ये आपल्या पेट्रोलही संपलेलं आहे, कारण आपण बरेच दिवस तिला चालवली नाही. ती उभ्या कोणी काढलं, काय झालं मला माहिती नाही. तर मग आता आपण काय करूयात, पहिलं तिच्यामध्ये थोडंसं पेट्रोल टाकून जाऊन हवा वगैरे भरूया, त्याच्यानंतर आपण आपल्या राईडला कंटिन्यू करूया. तर स्टे ट्यून गायज, भेटतो मी तुम्हाला ऑन द वे. आम्ही लोकांनी जर्नी स्टार्ट केली, पण मी तुम्हाला सांगितलं नाही. त्याचं कारण काय आहे की आपलं जे हेल्मेट आहे ते हेल्मेट आपल्याजवळ नाही आहे. म्हणून मी फर्स्ट टाईम बिना हेल्मेटचा चाललो आहे कुठेतरी. खूप जणांना मागितलं, पण कोणाचं हेल्मेट आपल्याला काही दिलं नाही. त्याच्यामुळे मी बिना हेल्मेटचं डेअरिंग केली. बोललो चल बघूया जाऊन. तर मेन भीती कुठं वाटते, खंडाळा लोणावळा घाटामध्ये. आणि हेल्मेट नसल्यामुळं आपला ब्लॉगिंग सेटअपसुद्धा आपल्याला लावता नाही आला. आणि कॅमेरा हातामध्ये पकडलेला आहे, मोबाईल पकडला आहे फक्त. आणि मी आहे आणि माझ्यासोबत आहे महेश. तर आम्ही दोघं जण चाललेलो आहे. त्याची इच्छा होती एकविरेला जायची, तर बोलतो चला जाऊया, पण प्लीज तुम्ही लोक हेल्मेट घाला. आणि बिना हेल्मेटचा पुढे जात नाही. पण फर्स्ट टाईम गाडी चालवल्यापासून, जेव्हापासून गाडी चालवते म्हणजे बाईक, फर्स्ट टाईम बिना हेल्मेटचं चाललं. आणि वरती पाहू शकता आभाळ एकदम काळं झालेले आहे. पावसाची सुरुवात होणार आहे. आणि माझा मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही आहे, त्याच्यामुळे जेवढं जसं जमेल तशी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन गाईज. तर प्लीज जरा ॲडजस्ट करा या व्हिडिओमध्ये. पुढं वातावरण एकदम तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये दिसत असेल की वातावरण एकदम काळं झालेलं आहे. हलका पाऊस चालू झाला आहे. तर मी आता मोबाईल आतमध्ये टाकतो. जिथं मी थांबेल तिथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर स्टे ट्यून मित्रांनो. फायनली मित्रांनो, आम्ही लोक आलेलो आहो घाटात. आणि मी तुम्हाला जास्त घाट का नाही दाखवला, कारण मी बऱ्याच वेळ तुम्हाला घाट दाखवला आहे. पण सध्या घाटाची परिस्थिती एवढी सुंदर आहे, तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू एकदा बघा. एकदम छान झालेला आहे घाट. तर मी तुम्हाला आता सनसेट पॉईंटला घेऊन जातो आणि तिकडचा व्ह्यू दाखवतो गाईज. पाहू शकता आपण सगळे छोटे छोटे वॉटरफॉलसुद्धा चालू झालेले आहेत. आणि एन्व्हायरमेंट एवढा सुंदर झालेला आहे की आत्ता तर घरी जायची इच्छाच होत नाही आहे. एकदम भारी वाटतं आजूबाजूला. आणि आम्ही लोक आहोत आपल्या लोणावळ्या घाटामध्ये. पुढे सुद्धा एक छोटासा वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो गाईज. थांबा जरा. छोटासा बांध आहे, त्याच्यावरनं पाणी एकदम ओव्हरफ्लो झालेलं आहे आता. छोटे छोटे वॉटरफॉल सगळीकडे चालू आहेत लोणावळ्यामध्ये.
एन्व्हायरमेंट एकदम छान आहे आणि आम्ही दोघंच आहे, आपण पाहू शकता, मी आणि महेश आहे. आमचा चेहरा जरा खराब झाला असेल तर प्लीज जरा ॲडजस्ट करा, कारण माझ्याकडे हेल्मेट नाही आहे. फर्स्ट टाईम बिना हेल्मेट चालू आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं थोड्या वेळापूर्वी, पण आता काय करणार, यायचं होतं, बघायचं होतं काय वातावरण आहे. नंतर फॅमिलीला घेऊन येताना आपण पूर्ण तयारीमध्ये येऊ. तर आता आम्हाला जायचं होतं पुढे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही की मी कुठं जाणार आहे. थोडासा मी थांबलो, तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो थोडासा. मित्रांनो आत्ताही संध्याकाळच्या वाजले आहेत 4:30 आणि तरी पण आपण पाहू शकता हलका हलका धुका आत्ताही आहे. आता तुम्हाला महेश आजूबाजूचं एन्व्हायरमेंट दाखवेल. महेश दाखव रे आजूबाजूला. हे माकड बघ काय सुंदर पडतंय पिल्लाला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे लोक वरती आहेत हे खूप चुकीचं आहे. तुमच्या जीवाबरोबर तुम्ही खेळताय, काही गरजच नाही तेवढ्या वरती जायचं. खालनं आपल्याला आनंद आस्वाद भेटतोय सगळ्या नेचरचा, तर एवढ्यावरती जाऊन आपला जीव धोक्यात घालण्यात काही तथ्य नाही. आणि राईट साईडला मिसिंग लेन आहे. ऑस्कर बाबा बाई खाल्लंय का मजाक केली, एकदम कठोर झाली. कसली फुगली ती बघ ना. पाहू शकता माकडं खूप आस्वाद घेतात आहेत. लोकांनी भरपूर काही खायला टाकले. जास्त जवळ मी जाणार नाही, ॲग्रेसिव्ह झालेले आहेत ते. आणि हा बच्चू कुठं चाललाय बघा. चला आपण जाऊ आता थोडंसं पुढे. हा गब्बर सिंग आलेला आहे बघ, गब्बर सिंग. वया देईल का तुला खायला? बघ माग त्याला करता. छान असं नेचर झाले आज.
फायनली आलो आहो एकविरेला. भया फायनली आम्ही पोहोचलो आहोत गडावर. हे एकविरा मातेचं मंदिर आहे गाईज. आणि या सर्व बुद्ध लेल्या. अशा प्रकारची लाईन आहे. ही लाईन आपल्याला क्रॉस करत जायला लागते लास्टपर्यंत आतमध्ये. या असे केज आहे. आपल्याला सगळं हे आलटापलटी करत जायला लागतंय गाईस. हे बघा सगळं ग्रिलने झाकलेलं आहे जेणेकरून विवाद व्हायचं कारण नाही की तुम्ही लाईन तोडली वगैरे. इथं आलो की असं टर्न आहे. परत आता आम्ही मागे चाललो आहे. सॉरी मित्रांनो, आवाज जरा तुम्हाला जडजड येत असेल कारण मी खूप दमलो आहे वरती चढून. त्याच्यामध्ये आम्ही ओले झालो तर जाम थंडी वाजते. तरी पण मी व्हिडिओ बनवायचा ट्राय करतो आहे. जे वयस्कर लोक आहेत त्याच्यासाठी बसण्याची पण सोय केलेली आहे इथे. अंधारामुळे दिसत आहे का नाही सांगता नाही येणार, पण हे पायाला लागायची दाट शक्यता आहे. तर बाया तू पहिली टाइम आला ना, कसं वाटलं? जरासं नागपूस टाकायला कुंकू लागला. फायनली आमचं दर्शन संपन्न झालेलं आहे. आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे. आता बाहेरचा व्ह्यू काय सुंदर आहे.